या कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेनं एका खलनायकाला नायक बनवलेला आहे. लक्षात घ्या, एका खलनायकाला नायक बनवलेला आहे. ज्याला या व्यवस्थेने खलनायक ठरवलं असतं आजच्या काळामध्ये, या फकीराला आजच्या या व्यवस्थेनं दरोडेखोर ठरवलं असतं. परंतु अण्णाभाऊ साठेनं हे काही काल्पनिक चित्र नाहीये, हे काही काल्पनिक कथा नाहीये. फकीरा हा काही काल्पनिक व्यक्ती नाहीये. फकीरा हे वास्तव आहे आणि या वास्तवामध्ये घडलेल्या माणसाचं वर्णन अण्णाभाऊ साठेनं या कादंबरीमध्ये केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे अस्पृश्य जमातीमध्ये जन्मलेला एक मुलगा, यानं ज्या पद्धतीनं हे लिखाण केलेलं आहे, हे तुम्हाला वाचल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये ही कादंबरी आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या जमातीमध्ये जन्मलेली माणसं आहोत. आपण आपलं अस्तित्व विसरलेली लोक आहोत. मातंग समाजाची मंडळी या ठिकाणी असतील तर समजून घ्या.